येवला कोपरगाव महामार्गावर वाहनांची तपासणी करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी पुण्याहून भटिंडा येथे आर्मीचे सामान घेऊन जाणाऱ्या गाडीला आग लावल्याचा खळबळजनक आरोप पंजाब येथील करतार सिंग या ट्रक ड्रायव्हरने माध्यमांशी बोलताना केला। याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळी पुण्याहून भटिंडा पंजाब येथे आर्मीचे सामान घेऊन जाणाऱ्या ट्रकला ट्रॅफिक पोलिसांनी अडवून तपासणीच्या नावावर व गाडीला प्रवासबंदी असल्याचे कारण दाखवत 5,000 रुपये लाचेची मागणी केली। लाचेची रक्कम न दिल्याने संतापलेल्या पोलिसांनीच गाडीला आग लावल्याचा आरोप गाडी मालकाने केल्याने महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। तर याबाबत खुद्द मतदारसंघाचे भाग्यविधाते छगन भुजबळ यांनी लक्ष घालून महामार्गावर पोलिसांकडून सुरू असलेली लूट थांबवण्यात यावी अशी देखील मागणी या निमित्ताने करण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते बंद असल्याने येवले शहरात वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आदेश काढत दिवसा अवजड वाहतुकीला बंदी घातली आहे। मात्र यानंतरही अवजड वाहतूक सुरूच असल्याचे चित्र येवले शहरात दिसून येत आहे। हेच सबब सांगत वाहतूक पोलिसांनी 20,000 रुपये दंड अथवा 5,000 रुपये लाच मागितल्याची चर्चा होतीये। आता याबाबत नेमकं सत्य काय आहे हे तपासानंतरच उजेडात येणार आहे। यामुळे काही काळ का होईना रस्त्यावर होणारी लूट थांबणार हे मात्र नक्की। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।